मी संजय एकनाथ माळे तुम्हा सर्वांना विनम्र निवेदन करतो। मी धरणगाव नगरपालिकेची वार्ड क्रमांक 7 मधील अनुक्रमांक 3 वरील टाईपरायटर या चिन्हावर उभा आहे। मित्र, माझ्या सामाजिक कार्याचा अहवाल देत असताना मला लहानपणापासून समाजसेवेची आवड होती। मी सुरुवातीला रस्ते, पथदिवे, वीज, हातपंप दुरुस्ती, महापुरुषांच्या पुतळ्यांच्या आजूबाजूला असलेल्या स्वच्छता याबद्दल निवेदन प्रशासनाला देत होतो ते का त्वरित होत होते। तसेच 2003 रोजी मान्य श्री दिवंगत मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख जी यांना मी विधानसभेत धरणगावात बालकवी ठोंबरेचे स्मारक होण्यासाठी विनंती केली होती, ते काम झालं। तसेच 2008 मध्ये मरीमाता तलाव संरक्षण भिंत बनवण्यासाठी विनंती सरकारकडे केली होती, ते काम झालं। व तसेच 2015 मध्ये धरणगावात जलशुद्धीकरण केंद्र बनवता यावे यासाठी शासनाकडे मागणी केली होती, ते काम झालं। व तसेच 2015 मध्ये धरणगाव नगरपालिकेची नवीन प्रशस्त इमारत बनवण्यासाठी शासनाकडे मागणी केली होती, ते काम झालं। व तसेच 2023 मध्ये धरणगावातील अतिक्रमणातील घरांना सिटी सर्व्हिस नंबर देण्यात यावा यासाठी सरकारकडे मागणी केली होती, ते काम झालं। व तसेच 2024 मध्ये शैक्षणिक, राजकीय व नाटक कार्यक्रमासाठी भव्य दिवस सभागृह बनवण्याची मागणी सरकारकडे केलेली आहे। व तसेच धरणगावात लवकरात लवकर स्विमिंग टँक बनवण्याची मागणी केलेली आहे। व तसेच धरणगावातील लहान मुलांना स्केटिंग खेळ खेळता यासाठी मागणी सरकारकडे केलेली आहे। व तसेच 2025 मध्ये धरणगावातील नागरिकांना रोजगाराच्या संधी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हाव्या यासाठी MIDC बनवण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांना मेल केलेला आहे। व तसेच 19 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी सरकारकडे विनंती केलेली आहे। तरी मित्रो, मी धरणगाव नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक 7 अनुक्रमांक 3 टाईपरायटर या चिन्हावर मला प्रचंड मताने विजयी करण्यात यावे व मला सेवेची संधी देण्यात यावी। जर तुम्ही मला सेवेची संधी दिली तर मी वार्डाच्या व गावाच्या विकासासाठी सर्व ते प्रयत्न करेल। तर तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।